रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली ही बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी कंदावरी आला माझा कानडा कैवारी सावळा माझा राजा गजराजा हरा हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी इकडे बघ. मुद्रा नाव आहे मुद्रा त्याची दृष्ट काढा मुद्रा जय देवकर जय देवकर जय देवकर. नमस्कार, जय जय रामकृष्ण हरी. तर जसं तुम्हाला माहिती आहे, मी आलो आहे प्रति पंढरपूर, जे 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि इकडे मुद्रा सुर्वे नावाची एक छोटीशी मुलगी जिने हा गेटअप केला आहे. तुम्ही बघू शकता गेटअप. आज तिचे मम्मी पप्पा इकडे उपस्थित आहेत आणि आपल्यासोबत ते उपस्थित आहे. आणि ते लोक जसं आपण बोलतो की यूथ आपली संस्कृती जपतोय. तुम्ही बघत असाल या छोट्याशा मुलीला आज वारकरीचं रूप दिलेलं आहे त्यांच्या मम्मी पप्पांनी. तर त्यांना आज 2 प्रश्न त्यांच्या आई वडिलांना विचारणं हे मी स्वतःला भाग्यवान समजेन की या बोलतात ना मॉडर्न युगात त्यांनी आपली संस्कृती जपलेली आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आज तुम्ही बघू शकता की ह्या बेबीला एवढं चांगलं तुम्ही नटवलंय आणि आजकाल एवढे फॅन्सी ड्रेस होतात, काय काय होतात. आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही या बेबीला नटवलंय. तर तुम्ही संस्कृती जपण्यासाठी हा जो प्रयत्न केला त्याबद्दल 2 शब्द सांगायचे. अर्थातच मी पहिला पांडुरंगाचा भक्त आहे आणि तिलाही आवड आहे देवाची, म्हणून आम्ही तिला हा गेटअप केला. आणि हा ही महाराष्ट्राची संस्कृती असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की तिला हा गेटअप करावा, म्हणून आम्ही आलो. अच्छा, तर नमस्कार ताई. आज तुम्ही आई म्हणून ही तुमची मेन भूमिका आहे की स्वतःच्या मुलाला रेडी करून एवढ्या क्राऊडमध्ये तिला आणलं आणि ती लिटरली नर्वस पण होत नाहीये. तर तुम्हाला काय वाटलं की आज का म्हणून या मुलीला आपण गेटअप केलेलं आहे? एक आपली संस्कृती आहे ती आपण जपायला हवी आहे. बरोबर. आणि तिला पण ते छान वाटतं लोकांमध्ये वावरायला. ती तेवढंच शिकेल ना, पुढे जाऊन ती आपली संस्कृती जपेल. आपल्यापेक्षा ती जास्त आहे. बरोबर. तर तुम्ही बघू शकतात की त्यांचं हेच म्हणणं की आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. आपला मराठी वारसा म्हणजे एक वारकरी संप्रदाय जे एवढ्या लांब जातात, आपल्या पांडुरंगाची भक्ती करतात. तर आज आपल्या ग्रुपतर्फे आपण या बेबीला एक छोटासा पांडुरंगाचं प्रतीक म्हणून आपण तिला एक तुळशीचा एक रोपटा देणार आहे. हे तिने स्वीकार करावा. घे घे पाय घे. नमस्कार, जय जय रामकृष्ण हरी. तर आज तुम्ही बघत आहात की मी वडाळ्यामध्ये आहे प्रति पंढरपूरमध्ये. आज कर्मवीर शाळेच्या काही टीचर्स इकडे स्टुडंट्सला घेऊन आलेत. आपली संस्कृती कशी जपायची ही कर्मवीर शाळेकडून आपण शिकलं पाहिजे. तुम्ही बघतात लोक पिकनिकला नेतात, रिसॉर्टला नेतात, पण अशा वेळी आषाढी एकादशीच्या टायमाला लहान पोरांना विठ्ठल रखुमाई काय आहेत हे ह्या शाळेने दाखवलेलं आहे. तर मॅडम, मी तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज तुम्ही सगळे मिळून या संस्कृतीला जपायचा प्रयत्न करताय. तर तुम्हाला मुलांकडून कसा प्रतिसाद भेटतो आणि तुम्ही काय प्रयत्न करताय? नमस्कार. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. गेली आठवडाभर मुलं आपापल्या वर्गामध्ये अभंगांची प्रॅक्टिस करत आहेत. शिक्षक त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेत आहेत. खरं तर आज आम्हाला लाईनला उभं राहावं लागलं. नेहमीप्रमाणे लगेच दर्शन नाही मिळालं,
तरी आमची मुलं खूप उत्सुक होती. लाईनमध्ये सुद्धा त्यांचा जय जयकार विठ्ठल नाम चालू होतं आणि तुमच्याकडूनही आम्हाला आजच्या दिवशी तुळशीचं रोप मिळालं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मॅडम, जसं तुम्हाला माहिती आहे की आपण संस्कृती जेव्हा जपायचा प्रयत्न करतो तेव्हा आज तुम्हाला खूप लोकांनी विचारलं असेल की कुठली शाळा आहे, काय आहे. तर ज्या व्हिडिओच्या आमच्या माध्यमातून ज्या शाळा तुम्हाला बघत आहेत त्या शाळेला तुम्ही संस्कृतीला घेऊन काय मेसेज द्याल? आजच्या काळामध्ये मुलं यूट्यूबच्या पाठीमागे आहेत, तर त्यातून थोडंसं बाहेर येऊन विठ्ठल नाम, संस्कृती किंवा अध्यात्म कसं जपलं पाहिजे ही संस्कृती येथून तुमच्या मुलांनी पुढे न्यावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि आमचे विद्यार्थी नक्कीच आम्हाला प्रतिसाद देतात. आमचे शिक्षकही त्यातलेच आहेत, त्यामुळे वर्षानुवर्षातली सेवानिवृत्त झाले, आज सुट्टी असली, शाळेला सुट्टी असली तरी सुद्धा आवड असल्यामुळे सगळेजण या ठिकाणी आले. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की मॅडमनी खूप चांगला आपल्याला संदेश दिलेला आहे. अशीच संस्कृती प्रत्येक शाळेने जर जपली तर आपलं हिंदुत्व एवढं फॉर्म मध्ये येईल आणि सगळे लोकांना आपला धर्म कळेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की सणासुदीला आपल्या मुलांना पिक्चरला न नेता कुठल्या तरी धार्मिक स्थळी तुम्ही जायला पाहिजे आणि आपल्याला आपला धर्म दाखवला पाहिजे. थँक्यू. मित्रांनो, आज या मंदिराच्या नियर बाय आपले फोटोग्राफी करणारे काही बंधू आहेत, ते इकडे शूट करतात आहे. तर मित्रांनो, सकाळपासून मी बघतोय तुम्ही सगळी फोटोग्राफर्स खूप ठिकाणी आल्यात इकडे आणि वेगवेगळ्या जसं संस्कृती आहे ती तुम्ही कॅप्चर करायचा प्रयत्न करतात आहे. काही लोक फोटोग्राफर्सला असं बघतात की हे फक्त व्ह्यूज साठीच करतात, पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इकडे का फोटोग्राफी करताय हे सांगायचं तुम्हाला. कारण ह्या आपलं कल्चर आहे, आपलं सण आहे, तर त्या गोष्टीला आपल्याला करायलाच पाहिजे. पण त्यामुळे आम्ही स्ट्रीट फोटोग्राफी करतो, आपले सण घेतो, त्या सणला आम्ही अटेंड करतो आणि शूट करतो आणि त्यावर आम्ही सोशल मीडियावर टाकतो आणि घरी बसून लोक हे बघू पण शकतात. म्हणजे ज्या लोकांना इकडे यायला पॉसिबल नाही ते तुमच्या रील्सच्या माध्यमातून बघू शकतो. बरोबर आहे ना. मग जे आपले फोटोग्राफर्स आहे, आता मला वाटतं की तुम्ही 10-15 फोटोग्राफर आहेत, आपल्या मुंबईमध्ये खूप सारे फोटोग्राफर आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय मेसेज द्यायचं की अशा सणासुदीला त्यांनी कॅप्चर केलं की नाही पाहिजे, काय पाहिजे? हा, केलंच पाहिजे. अगर आपण नाही केलं तर कोण करणार मग? ॲक्च्युली कसं आहे, भरपूर फोटोग्राफर्स आहे आपले मुंबईतले मोठमोठे फोटोग्राफर, स्ट्रीट फोटोग्राफर. आय मीन जसं गणेश वानारे, म्हणजे हरामखोर नावाने ते प्रसिद्ध आहे. ते लोक तिकडे पंढरपूरला जातात आणि तिकडे ते लोक जाऊ शकतात कारण की त्यांच्याकडे मोठमोठे कॉन्टेंट भेटतात तिकडे त्यांना, पण आम्ही नाही जाऊ शकत. पण आम्ही विचार केला की आम्ही इकडे येऊ, बरोबर. तसं तिकडे साजरा करू जातात, आम्ही इकडे करू आणि आपण इकडे कॅप्चर करू, तसे मुवमेंट आपण इकडे पण कॅप्चर करू. मला नाही वाटत तिकडचं ते वाईब आणि इकडचं वाईब डिफरंट असेल, सेमच आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्या लोकांना पंढरपुरात जायला नाही भेटत आहे त्या लोकांनी इकडे येऊन जरी पाया पडलं तरी तिकडे त्यांना विठ्ठलाचं दर्शन भेटेल. खूप चांगला मेसेज दिलेला आहे आपल्या फोटोग्राफर बंधूंनी. तर तुम्ही बघू शकतात फोटोग्राफर इकडे येऊन एफर्ट्स घेतात आहेत आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही जेवढे पण फोटोग्राफर्स आहेत त्यांना सपोर्ट केला पाहिजे. थँक्यू. मित्रांनो, आपल्यासोबत आपले सफाई कामगार काही आहेत. तुम्हाला एक मोठा गैरसमज असेल, आपण ह्यांना कचरेवाला बोलतो. खूप अडाणी लोक ह्यांना कचरेवाला बोलतात. ऍक्च्युली कचरेवाले आपण आहेत, हे साफ करणारे लोक आहेत. आपला कचरा उचलतात, आपण कचरा फेकून निघून जातो. आज ताई इकडे तुमचं स्वागत आहे. तुम्ही विठ्ठलाच्या सेवेमध्ये आज तुमचा हातभार लागतोय. हे तर काम तुम्ही रोजच करता. आज सगळ्यांच्या साफसफाईमध्ये सर्वात मोठा योगदान आहे तर तुमच्या साफसफाईवाल्यांचं आहे. आज विठ्ठलाच्या दारात सेवा करताना कसं वाटतंय? बरं वाटतंय. जे लोक कचरा करतात तुम्हाला त्यांच्यासाठी काय मेसेज द्यायचं जेणेकरून कचरा आपल्या मुंबईतला कमी होईल? जेणेकरून की कसं आहे, कचरा तुम्ही जे प्लेटी खाता तर जेणेकरून जो डब्बे लावले त्याच्यामध्ये टाकलं तर सर्वात व्यवस्थित की सर्वांच्या हिशोबाने की तो एक चांगला मेसेज जाईल की आपण जो घाण कचरा जो खाली टाकण्यापेक्षा जो डब्बे लावले त्यामध्ये टाकला तर सगळ्यांना स्वच्छतेचा एक मेसेज जाईल की चांगल्या हिशोबाने. आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांबून लांबून भाविक आलेले आहेत आपल्या वडाळ्यामध्ये. तर आज तुम्ही दर्शन सोडून इथे सेवा करतात आहे, साफसफाई करतात आहे, तर तुम्हाला हे जी सफाई करताय त्याच्यामध्ये तुम्हाला सेवा दिसते की नाही? हो, आता हे जे आमचं काम आहे लोकांची सेवा करण्यासाठीच काम आहे.
म्हणजे बाहेरून पब्लिक येते, जो सगळी पब्लिक येते त्यासाठी सेवा करणं हा याच आपला धर्म तुम्ही आहे. आज दर्शन घेतलं की नाही? नाही, दर्शन सगळ्यात शेवटी जातं. पहिली पब्लिकची सेवा, मग सगळ्यात शेवटी लास्टला देवदर्शन. म्हणजे मित्रांनो, जे विठ्ठलाचं रूप आहे ते ह्यांच्यामध्येच आहे. जे आपली घाण हे लोक साफ करतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन, प्लीज कचरा करू नका. आपले लोक आपलं सण सूद सोडून इथे रस्त्यावरती येऊन आपल्यासाठी सेवा करतात, त्यांच्यासाठी कचरा करू नका. थँक्यू. दर्शन व्हावे आता, तू सकल जगाचा त्राता, हे दूषित गामाऊली तुझ्या पायरी ठेव. वेळ काढला. तुमच्या जे ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? एक तुम्ही सेलिब्रिटी म्हणून आलो नाही, मी भक्त म्हणून आलोय. विठ्ठलाने बोलवलं. आजपर्यंत कधी येणं झालं नाही, याबद्दल वाईट वाटतं, पण आज आलो त्याचं खूप समाधान आहे. आज दादा एवढ्या लोकांनी तुम्हाला बघितलं, तुमचे खूप फॅन्स आहेत, पण आज त्यांच्यासाठी एक मोठा संदेश आहे की तुमच्यासारखे लोक इकडे येऊन दर्शन घेतात. जर आमच्यासारखे लोक आम्ही काय कोण वेगळे नाही होतो. खरं तर मला त्रास होत होता, एवढे वेळ लोक लाईनीत उभे आहेत आणि मी VIP लाईनीत पुढे येतोय. मी त्यांच्यात सामान्य आहे. सर, तुम्ही खरंच हे तुमचा हा विचार आहे, खरंच खूप मोठा. येणाऱ्या पिढींसाठी हा खूप मोठा विचार आहे की VIP येणं पण तुम्हाला त्रासदायक वाटतंय, पण आज लोकांचं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सर, तुम्ही इकडे आल्याबद्दल एक मिनिट.